आणि एक राजकीय बातमी आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक शिवीगाळ केलेली वादग्रस्त ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे। आणि यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पीएकडून फोन लावून दिल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे। संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये हातपाय तोडण्याच्या भाषेसह शिवीगाळही करण्यात आली आहे। संबंधित व्यक्ती आपण सोलापुरात आहोत असं खासदारांना सांगतोय, मात्र तरीही शिवीगाळ झाल्याचं ऑडिओ क्लिपवरनं समोर येत आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावानं असणारी ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल आहे। मात्र एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हॅलो, नमस्ते। खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी। हा देतो साहेबांकडे। हॅलो, हा नमस्कार। शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं। हा ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं। आम्ही सोलापूरला घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी, नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत, समजलं का? हे ऐकू येतंय का तुला? हा, मी सोलापूरला उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला। नाही आलं तर याद राख, तुला दाखवतो। दरम्यान अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील सध्या चांगले चर्चेत आहेत। आणि या कथित ऑडिओ क्लिपबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण सध्या प्रवासात आहोत, ऑनलाईन बैठकीमध्ये व्यस्त असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप करत या प्रकरणावर आपण लवकरच सविस्तर प्रतिक्रिया देऊ असं मोहिते पाटलांनी स्पष्ट केलं। दरम्यान अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची राज्य सरकारनं देखील आता गंभीर दखल घेतलेली आहे। या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं गोरे म्हणाले। त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे, दार लावून त्याला मारहाण केलेली आहे। त्याला जी धमकी दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेले आहे, ऐकलेले आहे। मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित त्याच्यामध्ये जो दोषी आहे त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याच्या पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील। या जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्या दगडशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठली गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही।